झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। ए सावळे, तू सांग मला, तुझा दादा या घरात नोकर म्हणून काम करत होता? हा, काय विचारते मी, बोल की ग। अगं त्यांचे अक्कल शेण खायला गेली, तुला कळत नाही ग? तुझं घर आहे ना हे, तू कसं काय तुझ्या दादाला इथं काम करायला ठेवू शकते ग? कसं ठेवू शकते? कोण बाई आहे ग तू? इनफ। तुझ्याशी मी बोलते, पण आधी हे सगळं मला सॉर्ट आउट करू दे। सारंग, हे सगळं तुझ्या समोर आहे, बरोबर ना? आणि तू काय म्हणाला होतास, सखदेव जर का आणखीन एकदा चुकला तर तू त्याला कामावरून काढून टाकशील। आता बोल ना। दादा सॉरी, पण चूक तुझी आहे। सारंग सर, चूक तुझी आहे दादा। मी बोललो होतो ना तुला, कंपनीचं काम आहे, जबाबदारीने करावं लागेल। रक्कम छोटी आहे पण मी काही नाही करू शकत। सॉरी, पण आजचा दिवस तो शेवटचा आहे। उद्यापासून कामावर येऊ नकोस। आता उगाच मलाच माझं गिल्टी वाटतंय। माझ्याच बाबतीत कसा चुकतोस तू सगते? आता गेल्या वेळेस किटी पार्टीला माझ्या मैत्रिणीच्या सँडलवर ज्यूस सांडवलं याने, मग काय तिची चप्पल साफ करावी लागली याला। ऐश्वर्या, चला की आता, किती ऐकून घ्यायचंय, किती अपमान करून घ्यायचंय तुम्हाला? ओ कोण बोलते मी? तुमच्या नावावर तिथे हजारोंच्या उधाऱ्या करून ठेवल्यात, मी कोण फेडणार आहे त्या? माझा नवरा साहेब आहे, 30,000 पगार आहे, 30,000 वाला नवरा, 30,000 वाला नवराची रिक्षा फिरवले गावभर, काय करू मी त्याचं? तुम्ही तर घरी चला, चला। उरलेला पगार तेवढा पाठवून द्या। आता काय तमाशा बघायचा, चला। तब्बल 20 लाख रुपये तुम्ही तिथून गायब केले, पण कसं? एवढी मोठी गोष्ट तुम्ही इतक्या लोकांसमोर इतक्या कॅज्युअली घेतली, वा, मानलं पाहिजे तुम्हाला ऐश्वर्या मॅडम। कॅज्युअली घ्यावा लागेल, कारण जर मी सखदेवला जॉब भरून काढा असं म्हटलं तर डाऊट माझ्यावर येईल। आणि तसंही त्या तिलोत्तमाने त्या मूर्ख मुलीला, सारंगला आणि सखदेवला एकत्र पाहिलं होतं। तिलोत्तमाच्या मनात सखदेवबद्दल खूप राग आहे, तिला त्या मूर्ख मुलीच्या घरातल्या इकडे कोणीही नकोय। मी फक्त एक सिच्युएशन क्रिएट केली, तिलोत्तमा त्यात स्वतः अडकली। वा, जीनियस, भारी डोकं चालतं हा तुमचं। फ्युचर प्लॅन्स क्लिअर असले की डोकं चालतं। आता पुढच्या कामांना लागा। तो दिवस किती कमाल असेल ज्या दिवशी ती मूर्ख मुलगी या घरातून कायमची निघून जाईल आणि तू सून बनून या घरात येशील। सावली, सॉरी। दादाची चूक होती म्हणून मी काही नाही करू शकलो। खरं तर परिस्थिती तशी होती, तुम्ही काही करू शकला नाहीत माहिती आहे मला।
जाऊ ना आत. मला का विचारतेस? आणि तुम्ही नवरा बायको आहात ना, सो प्रायव्हसी मेंटेन केली पाहिजे म्हणून विचारलं. हो, सारंग, मला बोलायचं होतं तुझ्याशी. आय नो तू खूप फ्रस्ट्रेटेड आहेस, पण एक मैत्रीण म्हणून तुझ्याशी बोलावं असं वाटलं म्हणून मी आले. बोल. घरात जे काही घडलं, आय मीन सखदेव प्रकरण, त्याबद्दल बोलायचं आहे. एखाद्याची जर चूक असेल आणि इतरांनी त्यावर संशय व्यक्त केला आहे तर ह्यात चुकीचं काय आहे? चुकीचं काहीच नाही. विश्वास ठेवला होता मी दादावर. विश्वासघात झाला माझा. खरं तर सवय झाली आता मला विश्वासघाताची. कुणावर विश्वास ठेवायचं कळत नाही. एकीकडे मन सांगते की दादा असं नाही करणार. सगळे फॅक्ट्स त्याच्या विरोधात आहेत. करेक्ट आहे तुझं सारं. म्हणूनच मी सांगते की इतक्यात तू काही निष्कर्ष काढू नको ना. काय खरं आहे काय खोटं आहे हे येणारा काळच सांगेल. पण यामुळे तू घरच्यांशी रूढ वागू नकोस सारं. तिलोत्तमा मॅडमला काय वाटत असेल ह्याचा विचार कर. आय एम सॉरी, तुला वाईट वाटेल. तुझं तुझ्या आईकडे अजिबात लक्ष नाही आहे असं मला वाटतं. कारण ह्या सगळ्या प्रकरणाचा त्यांना किती त्रास होत असेल ह्याचा विचार केलेस? घरात सतत टेन्शनचं वातावरण, सततची भांडणं, हे कुठल्या आईला आवडणार आहे? तुला माहिती आहे, आपलं जेव्हा लग्न ठरलं होतं ना, तेव्हा मी हे घर बघितलंय. किती शांत, किती आनंद होता या घरात, उत्साह एकदम. आणि जेव्हापासून तुझं लग्न त्या मुलीशी झालंय तेव्हापासून या घरातली शांतीच गेली. मी कोणाला टार्गेट करत नाहीये, पण सखदेव निघून गेल्यानंतर तू तिलोत्तमा मॉमशी बोललायस का? कारण बाकीचं सगळं जाऊ दे, पण तू तुझ्या मॉमशी सध्या बोलायला हवंस. त्यांना तुझी गरज आहे, कारण अशा वेळेस तूच त्यांना समजून घेऊ शकतोस. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज